कालच्या तासाला आपण जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडील किंवा पश्चिम देशांचा प्रवास किंवा पश्चिमेकडील प्रवास हा पाठ पाहत आहोत। याच्यामध्ये चीनी प्रवासी युआन शांग यानं भारतामध्ये केलेल्या प्रवासाचं थोडक्यात आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत। ही कादंबरी म्हणजे एक इपिक नॉवेल अशा प्रकारचे स्टोरी किंवा माहितीपर गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। इपिक नॉवेल म्हणजे हिरोच्या किंवा ते जे चरित्र त्यातलं कॅरेक्टर आहे, व्यक्तिरेखा ज्याला म्हणतो आपण, त्या व्यक्तिरेखेची संपूर्ण माहिती काव्यरूपानं मांडली जाते। त्याला इपिक नॉवेल या अशा पद्धतीचं नाव त्याला दिलेलं आहे। काल आपण युआन शांग भारतामध्ये आला, तो कोणत्या मार्गाने आला, तो मार्ग कशा स्वरूपाचा होता, तो सुरुवातीला गोबी डेझर्ट म्हणजे गोबी नावाचं वाळवंट आहे, त्या वाळवंटामधून तो या ठिकाणी आलेला आहे। तो येत असताना त्याला स्नोक्लॅड म्हणजे बर्फाने आच्छादलेल्या भूभागावरून माउंटन्स पर्वतरांगा आहेत, स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स म्हणजे अनोळखी प्रदेश, हेही त्याला फार मोठा म्हणजे त्या प्रवासामध्ये लागलेले होते। त्याचबरोबर जो त्यानं मार्ग निवडलेला होता त्या मार्गावरती अनेक लुटारो, चोर, डाकू, बँडिट ज्याला म्हणतो आपण, ते बँडिट त्या ठिकाणीचा सामना किंवा त्या ठिकाणी त्याला त्या मार्गावरून होत होते। या ठिकाणी आल्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर त्याने या ठिकाणी येऊन बौद्ध धर्माचं जे मॅनस्क्रिप्ट आहे त्या मॅनस्क्रिप्टचं या ठिकाणी एकत्रीकरण केलेलं आहे, म्हणजे हस्तलिखित। तो या ठिकाणी आल्यानंतर त्यानं अशा प्रकारचं इम्पॉर्टंट मॅनस्क्रिप्ट ते गोळा केलेलं आहे। त्याचा भारतामध्ये येण्याचा उद्देशच हा होता की या ठिकाणी असणारं बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स म्हणजे बौद्ध साहित्य, हे साहित्य त्याला चीनमध्ये घेऊन जायचं होतं किंवा त्याचे ते विचार जे होते त्या बौद्ध ग्रंथामधले ते विचार त्यानं चीनी भाषेमध्ये त्या ठिकाणी चीनमध्ये घेऊन जायचं होतं। आता हे परत जात असताना हे साहित्य परत न्यायचं आहे, त्यासाठी सुद्धा त्याला अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागला। त्यातून पुढे काही दंतकथा निर्माण झाल्या, त्याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। कालचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल। लेट अस स्टार्ट द सेकंड पेज नंबर, पान नंबर 18 वरती बघा, त्यामधला खालून पहिला पॅरेग्राफ आपण तिथपर्यंत काल आलेलो होतो। The way back home was also equally difficult, but Yuan Shang managed to reach China. परतीचा जो प्रवास होता, हा परतीचा प्रवास तितकासा सुखकर नव्हता, प्रवासही तितका सुखकर नव्हता, तो अतिशय खडतर अशा स्वरूपाचा होता। परंतु हस्तलिखिताच्या समवेत विथ
विथ द स्क्रिप्चर्स, हस्तलिखिताच्या समवेत त्या युआन शांगनं हा प्रवास मॅनेज केलेला आहे. But Yuan Shang managed to reach China safely along with the scriptures. This was a great achievement. It was almost unbelievable, so much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Shang in his quest. काय म्हटलं बघा, युआन शांगनं ते मॅनेज केलं. कशामुळे त्याला मॅनेज झालं, तर त्याच्याबरोबर असणारं जे स्क्रिप्चर आहे त्या स्क्रिप्चरमुळं त्याला त्या गोष्टी शक्य झाल्या. ती दैवी शक्ती किंवा अतिंद्रिय सुपर नॅचरल गॉड्स अँड सुपर नॅचरल पॉवर्स म्हणजे अतिंद्रिय शक्ती आणि गॉड्स याच्यामुळं त्याला हे स्क्रिप्चर जे आहे किंवा हा प्रवास करणं सोपं झालं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी मत आहे. Supernatural powers had helped Yuan Shang in his quest. Quest म्हणजे क्विस्ट दीर्घकाळ चालणारा शोध, दीर्घकाळ चालणारा शोध. सुपर नॅचरल अतिंद्रिय शक्ती किंवा त्याला आपण दैवी शक्ती असं म्हणतो. This gave rise to many interesting folk tales. Folk tales म्हणजे दंतकथा. This gave rise to many interesting folk tales. Centuries later, an epic novel called Journey to the West. आता ही जर्नी टू द वेस्ट या कादंबरीची निर्मितीच या दंतकथांवरती आधारित झालेली आहे. दंतकथा वेगवेगळ्या स्वरूपाच्या युआन शांगच्या बद्दल किंवा चीनमधून आलेले भारतामध्ये आलेल्या वेगवेगळ्या प्रवाशांनी किंवा प्रवासी आले आणि त्यांच्याविषयीचं जर लिखाण केलं गेलं, त्या लिखाणं म्हणजेच ही इपिक नॉवेल आहे. कोणती? जर्नी टू द वेस्ट. Centuries later, शतकं गेली, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. या यात्रेकरूंविषयी अशा पद्धतीचं लिखाण किंवा माहिती त्या ठिकाणी लिहिली गेली. पिलग्रिमेज म्हणजे ए जर्नी फॉर अ रिलिजियस पर्पज, धार्मिक दृष्टिकोनातून केलेला प्रवास, त्याला काय म्हणतो आपण? पिलग्रिमेज. यात्रेकरू, प्रवासी म्हणत नाही, यात्रेकरू म्हणतो आपण, आहे की नाही? यात्रेला जाणारे, जसे पंढरपूरला जाणारे वारी म्हणतात ना, वारीला जाणारे वारकरी, तसं धार्मिक दृष्टिकोनातून किंवा धार्मिक धर्माचा अभ्यास करण्यासाठी ज्या लोकांनी प्रवास केला त्यांना पिलग्रिमेज असं म्हणतात. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Holy monk, holy monk म्हणजे भिक्षुक किंवा साधू, पवित्र साधू. डेमॉन्स, डेमॉन्स म्हणजे इव्हिल स्पिरिट्स. डेमॉन्स म्हणजे इव्हिल स्पिरिट्स, इव्हिल स्पिरिट्स म्हणजे राक्षस किंवा भूत आपण त्याला म्हणतो, राक्षस किंवा भूत.
ग्लोबल अप म्हणजे खाऊन टाकणे. आता राक्षस भूत कोणती, हे का नाही, आपल्याला असा प्रश्न पडतो. आपण वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करणारे व्यक्ती पाहिलेले आहेत आजपर्यंतच्या, किंवा धार्मिक दृष्टिकोनातून लिखाण केलेले जे लोक आहेत, मग मराठी भाषेमधले वेगवेगळे स्वरूपाचे संत असतील, किंवा हिंदी भाषेमध्ये असलेले जे संत आहेत, किंवा धर्माविषयी लिखाण केलेलं ज्यांनी परखड मत मांडलेलं असेल, अशा लोकांना त्रास देण्यासाठी समाजामध्ये काहीतरी लोक असतात. मग त्यांना आपण राक्षसी वृत्तीचे लोक म्हणतो. म्हणजे जे धर्म सुधारणा करणारे असतात, म्हणजे धर्मामध्ये काही अनिष्ट चालीरीती परंपरा ज्या आहेत त्या मोडीत काढण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असतात. त्यांच्यावर द्वेष करणारे लोक असतात. त्यांनाही आपण आजच्या कालखंडामध्ये राक्षसी वृत्तीचे किंवा डिमॉन्स असं आपण म्हणू शकतो. Food vanquish the demons. Food vanquish the demons. Well, the Guardian deity, who is the goddesses of mercy, has seen to that. Guardian deity, the goddesses of mercy, दयेची देवता म्हणतो आपण. काय म्हणतो? गॉडेसेस ऑफ मर्सी म्हणजे दयाची देवता. हू वुड व्हँक्विश द डेमॉन्स. या राक्षसांवरती कुणी विजय मिळवला? कोण होती? तर ती होती दयेची देवता. व्हँक्विश ऑन द डेमॉन, राक्षसांवरती विजय मिळवणारी देवता, ज्याला आपण गुनियन डेटी या नावानं किंवा आपण म्हणतो असं, त्याला काय म्हणतात? द मर्सी ऑफ गॉड किंवा गॉड ऑफ मर्सी, दयेची देवता. हॅज सीन टू दॅट सी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. दंतकथा सांगितलेली. मर्सीच्या देवतेनं 3 माणसांना या ठिकाणी काय केलेलं आहे? हे काम करण्यासाठी पाठवलेलं आहे. स्पेशल पीपल कोण आहेत ते? सन वुकॉन्ग और द मंकी किंग. सन वुकॉन्ग किंवा मंकी किंग. दुसरा आहे झूबाजी और पिक्स. झूबाजी और पिक्स. झूबाजी, मंकी किंग, झूबाजी अँड शाह उजिंग किंवा सँड प्रिस्ट. ही 3 लोकांना कोणी पाठवलेलं आहे? यांच्यावरती विजय मिळवायला, राक्षसी वृत्तीच्या लोकांवरती. तर दयेच्या देवतेनं या लोकांना अशा प्रकारे या पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. Now these 3 characters are no saints. ही जी 3 कॅरेक्टर्स आहेत ते कोणी संत नाहीत. सेंट्स म्हणजे संत, विचारवंत किंवा दैवी शक्ती लाभलेले नाहीत असं म्हणणं आहे. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. त्यांच्याकडे काय आहे? त्या लोकांकडे काय आहे? तर सुपर नॅचरल पॉवर्स आहे. दे आर नाउन ट्रबल मार्क्स. दे आर नाउन, ते कशासाठी प्रसिद्ध आहेत? कशासाठी प्रसिद्ध आहेत? कशासाठी प्रसिद्ध आहेत? ट्रबल मार्क्स. ट्रबल मार्क्स याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. त्यांना काय केलेलं आहे? देवानं स्वर्गातून हाकलून दिलेलं आहे. का हाकलून दिलेलं आहे?
त्यांच्याकडनं काहीतरी गुन्हा घडलेला. हावेवर द काइंड डेटी गॉनियन्स हॅज ऑफर्ड ईच ऑफ देम वन. परंतु ह्या दयेच्या देवतेनं त्यांना काय केलेलं आहे, दया दाखवलेली आहे आणि त्यांना काही ऑफर केलेली आहे. त्यांना ऑफर केलेली आहे. ऑफर्ड मोर चान्स इफ यू more chance if you help the holy monk in his pilgrimage to India. त्याने सांगितलं की तो काय करायचं, तुम्हाला याच्यातून सुटका आहे, स्वर्गामध्ये परत घेतलं जाईल, परंतु काय करावं लागेल तुम्हाला, इफ यू हेल्प द होली monk in his pilgrimage to India. जे पवित्र साधू आहेत त्या साधूंच्या या यात्रेला जर तुम्ही सहकार्य केलं तर तुम्हाला परत स्वर्गामध्ये घेतलं जाईल. इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क. हे चांगलं काम आहे, तुम्हाला एक अतिंद्रिय शक्तीने दिलेली आहे, त्या अतिंद्रिय शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय करायचं आहे, या लोकांना मदत करायची आहे. देन यू मे रिटर्न टू हेवन. आणि त्याच वेळेस तुम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश केला किंवा दिला जाईल. दॅट इज व्हाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड टू बियॉन शॉंग्स डिसिपेल्स अँड टू हेल्प बियॉन शॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. तर त्यापैकी दॅट इज व्हाय द 3 कॅरेक्टर्स हॅव ॲग्रीड. त्या तिघांनी काय केलेलं आहे, तर ह्या मर्सी ऑफ गॉड या दयेच्या देवतेची जी आट आहे, ती ऑफर आहे, ती ऑफर त्यांनी मान्य केलेली आहे. Disciples DISCPLES. म्हणजे शिष्य होऊन, शिष्य म्हणजे यॉन शॉंगला मदत केली पाहिजे. डिफिकल्ट जर्नी, खडतर प्रवास. And sure enough they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land India. Holy Land India म्हणजे पवित्र भूमी. एक्साइटिंग, मनात खळबळ उडवून देणारा. एक्साइटिंग म्हणजे मनात खळबळ उडवून देणारा. होली लँड पवित्र भूमी. होली लँड पवित्र भूमी. तर अशा पद्धतीनं तुम्ही इयॉन शॉंगला त्या ठिकाणी काय करावे लागेल, मदत करावी लागेल. समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड. गमतीदार साहस, ह्युमरस ॲडव्हेंचरस गमतीदार साहस. अशा पद्धतीनं या पवित्र भूमीवरती त्यांना इयॉन शॉंगला मदत करावी लागलेली आहे. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 disciples is Sun Wukong. The 3 disciples, Sun Wukong, everything about him is extraordinary. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. काय म्हटलं बघा,
त्यापैकी तिसरा जो त्याचा शिष्य होता त्याचं नाव होतं सन वुकॉंग. हा शिष्य सर्वात शक्तिशाली होता, मोस्ट पॉवरफुल. तर काय होता? सर्वात शक्तिशाली होता. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय? एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असामान्य, म्हणजे सामान्यासारखा तो नव्हता. त्याचा जन्म, ही वॉज बॉर्न व्हेन वाइंड्स ब्लीव ओव्हर अ ह्यूज स्टोन एक. त्याचा जन्म पुष्पफळ पर्वतावरील दगडी अंड्यावरून जेव्हा वारं वाहत होतं तेव्हा याचा जन्म झाला, असं त्याच्याविषयी माहिती सांगितली जाते. फळ म्हणजे फूल, फळ आणि माउंटन म्हणजे पर्वतावरचे, ज्या ठिकाणी नाव आहे त्याला फ्लावर फ्रूट माउंटन, त्या पर्वतावरच्या दगडी अंडी, स्टोन, ह्यूज स्टोन, मोठी दगडी अंडी, त्याच्यावरून वारं वाहत होतं त्यावेळेस याचा जन्म झाला असं सांगितलं जातं. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो काय करत होता? 72. तो काय करत होता? स्वतःमध्ये 72 वेगवेगळ्या मार्गाने स्वतःचं रूपांतर घडवून आणत होता. इतकी पॉवर त्याच्याकडं होती. नॉट ओनली दॅट, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. तो काय करत होता? आपल्या प्रत्येक केसाचा स्वतःला पाहिजे त्या सजीवान किंवा निर्जीव वस्तूमध्ये रूपांतर करू शकत होता. His choice, his as you wish, gold banded कडगल. कडगल म्हणजे काय? हेवी स्टिक, छडी म्हणतो का नाही आपण, ती छडी त्याच्याकडं होती. कडगल. इज ऑल्सो मॅजिकल. मॅजिकल म्हणजे काय? मॅजिकल म्हणजे मंतरलेली म्हणून म्हणतात. मंतरलेली अशा प्रकारची त्याच्याकडं एक छोटीशी सुई होती. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिलर. त्याच्याकडची जी सुई आहे छोटीशी किंवा जी छडी आहे त्याचं रूपांतर तो किंवा ती इतकी मोठी करत होता, ॲज बिग ॲज पिलर, खंबा इतकी, खंबा इतकी मोठी करू शकत होता. सपोर्टिंग द स्काय, पिलर सपोर्टिंग द स्काय म्हणजे आकाशाला खांबाचा आधार द्यावा इतकी तो मोठी करू शकत होता. बट ॲट अदर टाइम्स, इतर वेळेस, इट बिकम्स ॲज टिनी ॲज अ निडल. तो काय करायचा? इतर वेळेस तो इतकी लहान करायचा की तो सुई इतकी लहान करत होता. देन द मंकी किंग्स जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. तो त्याची ती सुई जी आहे तो कुठं ठेवत होता? कानामागे. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one. Some reason he can walk through fire, travel underwater and fly to any place at will.
His body is hard as a diamond, so no one and nothing can injure him. His golden gas fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. अशा पद्धतीनं त्याला हा जो वानराचा राजा होता, केवळ एक कोलांटी उडी मारून तो हजारो किलोमीटरचा प्रवास करत होता. तो अग्नीतूनही प्रवास करू शकत होता, पायाखालून किंवा पाण्याखालून प्रवास करू शकतो. इच्छेनुसार कोठेही उडी मारून जाऊ शकत होता. अशा प्रकारचा तो व्यक्ती होता. त्याच्या नजर जी होती, नजर ती आग ओकणारी होती, क्षकिरणासारखी होती आणि त्यामुळं त्याला कोणीही फसवू शकत नव्हतं. अशा पद्धतीनं जर्नी टू द वेस्ट हा पाठ आपण या ठिकाणी पाहतोय. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत लाल बॉक्समध्ये. लिसन अँड आन्सर. Why have the 3 characters agreed to help Yuan Shang? त्याच्यानंतर who's the most powerful among the 3 disciples? 3 शिष्यापैकी कोण पॉवरफुल होता? आणि परत त्याचं मिनिंग विचारलेलं आहे तुम्हाला. कडगल म्हणजे काय? त्याच्यानंतर ॲट विल वेन एव्हर वन वॉन्ट्स ऑर लाईक्स ॲज वन लाईक्स ॲट विल म्हणजे इच्छा, स्वइच्छा. एक्सरे विजन, एक्सरे म्हणतो ना आपण, एक्सरे द ॲबिलिटी टू सी थ्रो समथिंग. कशातूनही त्याला पलीकडं पाहण्याची असलेली ॲबिलिटी, त्याला आपण शक्ती असं म्हणतो. ठीक आहे.